फोनवर आलेली एक PDF अटॅचमेंट, घरमालकाचं एक साधं बोलणं आणि 2 शिक्षकांनी रात्रभर केलेली पडताळणी, याच 3 गोष्टींनी देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीटवर संशयाचं सावट आणलंय. एका PDF मधील प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न अक्षरशः जुळत असल्याचं समोर आलं आणि मग उघड होत गेलं एक हायटेक पेपरफुटी रॅकेट. राजस्थानपासून महाराष्ट्रपर्यंत, कोचिंग क्लासेसपासून दलालांपर्यंत आणि आता थेट CBIच्या तपासापर्यंत पोहोचलेलं हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं? पाहुयात ह्यावरचा हा विशेष रिपोर्ट. राजस्थानमधील सीकर देशातील मोठं कोचिंग हब आणि इथूनच सुरू झाली नीट पेपरफुटी प्रकरणाची पहिली धक्कादायक कडी. 4 मेच्या रात्री रसायनशास्त्र शिकवणाऱ्या एका शिक्षकाच्या फोनवर एक PDF अटॅचमेंट आली. सुरुवातीला ती नेहमीसारखीच वाटली, पण PDF उघडताच शिक्षक ठबकले, कारण त्या PDF मधील प्रश्न त्यांनी काही तासांपूर्वी घेतलेल्या नीट परीक्षेतील प्रश्नांसारखेच दिसत होते. 13 वर्षांपासून नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक शशिकांत सुथार यांनी तात्काळ प्रश्न जुळवायला सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या घरमालकानेही सांगितलं की अशीच एक PDF अनेक ठिकाणी फिरत आहे आणि मग संशय अधिकच गडद होत गेला. त्यांनी लगेच एका सहकारी शिक्षकाला बोलावलं आणि मग सुरू झाली रात्रभर चाललेली पडताळणी. प्रश्नांच्या ओळी, उत्तरांचे पर्याय, केमिस्ट्रीच्या प्रत्येक प्रश्नाची बारकाईने तुलना करण्यात आली आणि काही वेळातच स्पष्ट झालं, PDF मधील प्रश्न आणि प्रत्यक्ष पेपरमधील प्रश्न जुळत होते. फक्त केमिस्ट्रीच नाही, तर जीवशास्त्राचे प्रश्नही त्यात असल्याचं समोर आलंय. मध्यरात्रीपर्यंत शिक्षकांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. रात्री 12:30 वाजता ते पोलिसांकडे गेले. मात्र पोलिसांनी सर्व पुरावे आणि कागदपत्रांसह पुन्हा येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिक्षक पुन्हा खोलीवर परतले आणि आणखीन पुरावे गोळा करण्यात आले. स्क्रीनशॉट सेव्ह करण्यात आले, प्रश्न आणि उत्तरांची तुलना करण्यात आली आणि मग NTAला ईमेल पाठवण्यात आला. तसंच CBIला देखील सतर्क करण्यात आलं. 7 मे रोजी NTAकडून उत्तर आलं आणि त्यानंतर गृह मंत्रालयाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. देशभरात खळबळ उडाली. नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तपास पुढे सरकत गेला आणि आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातही पोहोचले आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण रॅकेटमध्ये शुभम खैरनार नावाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. श्रीमंत पण अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात येत आहे. मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, तर त्यासाठी कोट्यावधींचे डील होत असल्याची चर्चा आहे. यात काही नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची देखील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. 10वी आणि 12वी मधील कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून त्यांना थेट रॅकेटशी जोडल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. मोठमोठ्या व्यवहारांसाठी विविध बँक खात्यांची तपासणी देखील सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात RCC क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसंच पुण्यातील वनस्पतीशास्त्र शिक्षिका मनीषा मांढरे यांना देखील अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने न्यायालयात स्पष्ट सांगितलंय की हा एक संघटित गुन्हा आहे आणि या रॅकेटमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एका साध्या PDF अटॅचमेंटपासून सुरू झालेला संशय आता देशव्यापी पेपरफुटी रॅकेटपर्यंत पोहोचला आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणात आणखीन किती मोठी नावं समोर येणार आणि तपासात आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.